हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. सो तुम्ही म्हणत होते की महाट्रान्सफरमध्ये वर्क प्रोफाईल कोणतं असते, काय असते, कसं असते? तर ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. म्हणजे वेगवेगळे सेक्शन आहे इथे महाट्रान्सफरमध्ये. प्रोजेक्ट आहे, त्यानंतर लाईन्स राहते, सबस्टेशन राहते आणि ऑपरेशन अँड मेंटेनन्स हे सगळं म्हणजे मिक्स राहते. म्हणजे प्रोजेक्ट पहिले तर तुम्हाला ते उभारावं लागेल, म्हणजे सबस्टेशन, ट्रान्समिशन लाईन्स, टॉवर आणि त्यानंतर मग त्याच्यावर काम करावं लागेल. मग त्यांना मेंटेन करावं लागेल. तर मग जे उभारण्याचं काम राहते, म्हणजे सबस्टेशन, ट्रान्समिशन लाईन ते कोणाचं काम राहते? ते प्रोजेक्टवाल्यासाठी. आणि मग कसं राहते, की म्हणजे ते प्रोजेक्ट घ्यायसाठी पण इंजिनिअर्स वगैरे लागतात. मग टी-बी-सी-बी थ्रू बोली, बिडिंग वगैरे राहते. तर ते पण राहते, तिथे पण इंजिनिअर्स लागतात. एच-ओ हेड ऑफिसमध्ये मटेरियल्स वगैरेचं रेकॉर्ड वगैरे मेंटेन करणं, तिथे पण ए लागतात. तर आणि एस-एल-डी-सी म्हणजे तुम्हाला कोणाला परमिशन द्यायची आहे आउटेजसाठी, कोणती लाईन बंद करण्यासाठी, पूर्ण फ्लो मेंटेन करायचा आहे, पॉवर फ्लो कसा चालू आहे, तिथे पण इंजिनिअरची गरज असतात. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग राहते. तर एस-एल-डी-सीमध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटू शकते. त्यानंतर सबस्टेशन आहे. सबस्टेशनमध्ये पण वेगवेगळे लेव्हल्स असते. 132 केव्ही असते, 220 केव्ही असते आणि त्यानंतर 400 केव्ही असते, 765 केव्ही असते. एच-व्ही-डी-सी लाईन आहे तर प्लस मायनस 500 व्होल्ट किलो व्होल्ट डी-सी. तर असा वेगवेगळ्या व्होल्टेज लेव्हल्स आहेत, त्यानुसार पोस्टिंग भेटते. तर एच-व्ही-डी-सीमध्ये पण पोस्टिंग आहे, एस-एल-डी-सीमध्ये पण पोस्टिंग आहे आणि एच-ओमध्ये पण पोस्टिंग आहे. तर या व्हिडिओमध्ये आता मी सगळ्या लोकांकडे बघितलं नाही आहे, म्हणजे कम्युनिकेट नाही झाला एवढं, की नेमकं काय राहते. म्हणजे थोडंफार ओव्हरऑल आयडिया आहे, पण एक्झॅक्ट आयडिया नाही आहे नेमकं ते काय करतात. तर त्याविषयी आपण बोलू नये. सध्या माझी 400 केव्ही बाय 220 केव्ही बाय 22 केव्ही इथे या सबस्टेशनला पोस्टिंग आहे. तर येथे नेमकं काय होत आहे, मला कोणतं काम करावं लागेल ते आणि बाकी माझ्यासोबत जे इंजिनिअर्स आहेत ते कोणतं काम करतात, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूयात. तर इथची जेवढी माहिती आहे ती मी शेअर करत आहे. म्हणजे वन ऑफ दी पोस्टिंग, म्हणजे बाकी पण पोस्टिंग आहे, त्यापैकी एक पोस्टिंग जेव्हा सबस्टेशनवर असते तेव्हा तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागू शकतात किंवा लागत आहे, ते मी शेअर करणार आहे. आता तुम्ही जर ए-ई-जे-ई ॲस्पिरंट असाल आणि प्रिपरेशन करत असाल, तर हे चॅनल फॉलो करायला विसरू नका. तर इथे तुम्हाला अशीच युजफुल माहिती भेटत राहील. तर इथे 400 केव्ही मध्ये कसं या सबस्टेशनमध्ये कोणतं काम करावं लागतं ते मी कंटिन्यू करतो. आणि तुम्ही प्लीज चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब नाही केलं अजूनपर्यंत, प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सो चला तर सुरू करूया. ॲक्चुअलमध्ये कसं आहे, की आपल्याकडे काय आहे ते बघूयात पहिले. आपल्याकडे एक सबस्टेशन आहे आणि एक ट्रान्समिशन लाईन आहे. आता सबस्टेशन आणि ट्रान्समिशन लाईनला मेंटेन करण्यासाठी एक बिल्डिंग लागेल. त्याला म्हणतात कंट्रोल रूम. कंट्रोल रूम म्हणजे ह्या सबस्टेशनला मेंटेन करण्यासाठी जे त्याचे इक्विपमेंट राहते, म्हणजे कंट्रोल पॅनल, रिले पॅनल हे सर्व राहते कंट्रोल रूममध्ये. तर तिथे कसं राहते, कंट्रोल पॅनलमध्ये एक असा स्विच राहतो सर्किट ब्रेकर ऑन किंवा ऑफ करण्यासाठी. आता हे वेगवेगळ्या ठिकाणी आता कसं SCADA थ्रू पण होते. मग ते पीसीवरूनच होणार. तर असं पण काय असते, मी ॲक्चुअलमध्ये SCADA थ्रू कसं होते, तिथचं सबस्टेशन कसं दिसते, अजून एक GIS सबस्टेशन असते, तिथं कसं काम होते ते नाही सांगत आहे. इथं आपण जे आउटसाइड सबस्टेशन राहते, म्हणजे आउटडोअर सबस्टेशन ते मी सांगत आहे. तर 400 केव्ही आउटडोअर सबस्टेशन आहे इथे. तर इथे या सगळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी एक कंट्रोल आणि ऑपरेशन असं कंट्रोल रूमच म्हणते त्याला, ते रूम आहे. त्यानंतर आता सबस्टेशन आहे तर त्याचं मेंटेनन्स म्हणजे सबस्टेशन मेंटेनन्सचं एक विंग म्हणू आपण, विंग ठीक आहे. त्यानंतर ट्रान्समिशन लाईन मेंटेनन्सचा त्याचा एक विंग असते. असं मेनली तर 3च असते, कंट्रोल आणि ऑपरेशन जे की कंट्रोल रूममधून होतात. त्यानंतर सबस्टेशन मेंटेनन्स विंग, त्यानंतर ट्रान्समिशन लाईन मेंटेनन्स विंग आणि त्याच्यानंतर एक ह्या सबस्टेशनचं ऑफिस, म्हणजे इथं जेवढं काम वगैरे आहे त्याचं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी तो एक विंग असतो आणि त्याच्यानंतर एक HR चा विंग असतो आणि एक फायनान्सचा विंग असतो. म्हणजे असं डिव्हाईड केलेलं आहे. म्हणजे ओव्हरऑल 5 याच्यात तुम्ही डिव्हाईड करू शकता. HR आणि फायनान्सचं सध्या आपण बोलू नये. ए-ई-जे-ईसाठी ते तिथे काही काम नसतात. जे सबस्टेशनचं ऑफिस आहे तिथं काम असतात एईचं, जे इथं ट्रान्समिशनमध्ये नाही आहे. तर एईचं काम असतात आणि त्याच्यानंतर कंट्रोल रूममध्ये काम भेटू शकते तुम्हाला किंवा मग ट्रान्समिशन लाईन विंगमध्ये भेटू शकते किंवा मग सबस्टेशन मेंटेनन्स विंग, ट्रान्समिशन लाईन मेंटेनन्स विंग, सबस्टेशन मेंटेनन्स. प्रोजेक्ट झाल्यावर मेंटेनन्स करायचं काम आहे ना. तर ते विंग असतात. तर आता इथे कसं राहते, की आम्ही जेवढे पण लोकं आलतो त्याच्यातलं म्हणजे 4च लोकं, 5 जणांची पोस्टिंग होती इथं. तर तिघाला कंट्रोल रूममध्ये, कारण की तिथं व्हॅकन्सीज होती आणि एकाला टेस्टिंगमध्ये होतं आहे आणि जे 22चे एई लागलेले होते ते मेंटेनन्समध्ये आहे, सबस्टेशन मेंटेनन्समध्ये. तर असं पूर्ण आहे आणि बाकी अजून एक आधीचे एई आहे ते ट्रान्समिशन लाईन मेंटेनन्समध्ये. तर असं डिव्हाईड केलेलं आहे. तर यामध्ये कसं झालं, की आता कंट्रोल रूममध्ये आता ते सरळ सोपंच आहे. सबस्टेशन मेंटेनन्समध्ये एईला काय काम करावं लागेल, की जेव्हा पण एखादा हॉटस्पॉट आहे किंवा काही काम निघालेलं आहे ते मेंटेन करणं. म्हणजे पहिलेच फॉल्ट यायच्या आधी, काही व्हायच्या आधी सगळं मेंटेन करून ठेवलं. कुठं काही अलार्म आला, तर तो अलार्म कशामुळे आला, मग ते काम करून घेतलं. कुठं ट्रान्सफॉर्मरमधून ऑइल लिकेज होत आहे, तर ते अटेंड केलं, ऑइल लिकेज बंद केलं किंवा मग कुठे जे पण प्रॉब्लेम आहे ना सबस्टेशनमध्ये काय काय राहते, ट्रान्सफॉर्मर राहते, सर्किट ब्रेकर राहते, आयसोलेटर्स राहते, वेव्ह ट्रॅप्स राहते, लाइटनिंग अरेस्टर राहते, सिटीज राहते, पीटीज राहते. एवढे ओव्हरऑल म्हणजे एवढेच कॉम्पोनंट राहते. बसेस राहतात.
तर एवढे पार्ट राहिले बसेस, आणि मग त्याच्यानंतर टावर्स जिथून मग ट्रान्समिशन चालू होते. ट्रान्समिशन लाईन मेंटेनन्सचं काय काम आहे, की कुठे फॉल्ट आला, जम्पर तुटले किंवा मग पोर्सिलेन इन्सुलेटर फेल झालं, तर ते अटेंड करणे. एक तर माहीत पडल्यावर किंवा मग फॉल्ट झाल्यावर ते अटेंड करणे. सबस्टेशनमध्ये पण तसंच, एक तर प्रिकॉशन म्हणजे मेंटेनन्समध्ये करणं किंवा मग फॉल्ट झाल्यावर ते अटेंड करणं. तर हे सगळं काम राहते. आता ऑपरेशन आणि कंट्रोलचं काय राहते, आणखी एक विंग आहे जो मी विसरलो, जो की असतो टेस्टिंग विंग. म्हणजे पूर्ण जे कंट्रोल पॅनल, रिले पॅनल हे बरोबर वर्क करत आहे का? त्याच्यामधले जे केबल्स वगैरे आहे किंवा मग ऑपरेशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम आला. आता जे तिकडे जे सबस्टेशनच्या अंदर जर काही फॉल्ट आला, म्हणजे आउटडोअर ॲक्चुअल इक्विपमेंटपाशी, ते सबस्टेशन मेंटेनन्सवाले पाहणार. पण इथे रिले पॅनल, कंट्रोल पॅनलमध्ये काही आला प्रॉब्लेम, तर ते टेस्टिंगवाले पाहणार. त्याचे केबल्स वगैरे, कारण की कंट्रोल होत आहे आणि तिकडे जर इक्विपमेंट कंट्रोल नाही होणार, तर मग काम कसं राहील, की टेस्टिंगचं काम राहते, की नेमकं इथं काय प्रॉब्लेम आहे, का बरं हे ऑपरेट नाही होत आहे, ते तुम्हाला टेस्टिंग विंग सांगेल. तर मेनली 4 विंग आधी म्हटले होते, तर आपण 5 विंग करूया. टेस्टिंग विंग, लाईन मेंटेनन्स विंग, सबस्टेशन मेंटेनन्स विंग, कंट्रोल अँड ऑपरेशन विंग आणि एक ऑफिसचा विंग. ठीक आहे. ते रेकॉर्डवाला राहील, तर तो तर आउट ऑफ द बॉक्स झाला थोडासा. तर 4 विंग जे आहे ते ॲक्चुअलमध्ये काम करत आहे. म्हणजे असं म्हणजे करायचं आहे, ते पण करतात. पण फील्डवर कुठे-कुठे काम होत आहे ते, म्हणजे ऑपरेशन अँड कंट्रोल, टेस्टिंग, त्यानंतर लाईन मेंटेनन्स, सबस्टेशन मेंटेनन्स 4 ह्याच्यात आहे. आता टेस्टिंगवाल्याचं काम पण माहीत पडलं, लाईन मेंटेनन्सवाल्याचं वालं, सबस्टेशन मेंटेनन्सवाल्याचं पण माहीत पडलं. आता मी जिथे ॲक्चुअलमध्ये काम करतो ते आहे कंट्रोल रूम. हालांकी कंट्रोल रूममध्ये एक स्पेसिफिक टास्क आहे, म्हणजे डेलीचा, जो की तुम्हाला एक वेळेस शिकलो की ते रिपीट होऊन जातात. तर आणि शिकायचं जर असेल तुम्हाला, तर तुम्ही सबस्टेशन मेंटेनन्समध्ये काम करू शकता. लाईन मेंटेनन्स म्हणजे लाईनच्या बाऱ्यात तुम्हाला सगळं माहीत पडून जाईल, आणि टेस्टिंगमध्ये रिले पॅनल, कंट्रोल पॅनल कसे ऑपरेट होतात, कसे कंट्रोल होतात, त्याच्यासाठी मग तुम्हाला टेस्टिंग घ्यावं लागेल. तर असं राहते सगळं. तर कंट्रोलमध्ये कसं राहते, सपोज आता आपल्याला एखादं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करायचं आहे, एखादी लाईन आउट करायचं आहे, एखादा आयसीटी आउट करायचा आहे, त्याच्यावर काम करायचं आहे, तर ते आउट करून द्यायचं. त्यानंतर परमिट बुक मेंटेन करून ठेवायचं, कारण की कंट्रोल आणि ऑपरेशनच्या परवानगीनुसार, तुम्ही परवानगी घेतल्यानुसार, घेतली नाही तर तुम्ही काम नाही करू शकत. तिथे रेकॉर्ड लागेल, की मला ह्या हे काम करण्यासाठी परमिट पाहिजे. मग ते परमिट मेंटेन करून ठेवणं, सगळं देखरेख करणं, म्हणजे नेमकं 24 तासात काय होत आहे आपल्या सबस्टेशनमध्ये, ते सर्व काम कंट्रोल रूममध्ये होते. तर इथे म्हणजे जेव्हा तुम्ही आउटेज वगैरे घेतात, तर SLDला कळवणं, त्यानंतर तिथून कोड घेणं, कारण की मोठे ऑपरेशन करायचे असले तर कोडची गरज असते. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच ऑपरेशनसाठी कोडची, म्हणजे SLDCला कळवावं लागते, की आम्हाला हे ऑपरेशन करायचं आहे. किंवा जेव्हा तुम्ही चार्ज करता किंवा सर्किट ब्रेकर ऑफ करता, तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला एक कोड देते SLDC, म्हणजे स्टेट लोड डिस्पॅच सेंटर. तर तिथून तो कोड घेणं. जर तुम्हाला 400 केव्हीचं काम करायचं आहे, मोठं काम करायचं आहे, तर मग तुम्हाला WRLDC म्हणजे वेस्टर्न रिजन लोड डिस्पॅच सेंटर, त्यांची परवानगी घ्यावी लागते. तर ते पण आहे. तर हे सर्व काम करणं, SLDC कडून कोड वगैरे घेणं, त्यानंतर ते राईट डाऊन करणं, की तुम्ही ऑपरेशन काय-काय करत आहे, सगळं दिवसाचं तुम्ही यार्ड इन्स्पेक्शन केलं का? हे सगळं रेकॉर्ड पण मेंटेन करणं, परमिट बुक मेंटेन करणं, हे सगळं काम, आणि बघणं, की नेमकं काही फॉल्ट येत आहे का? किंवा कुठे काही आवाज अनइव्हन येत आहे का? जो रेग्युलर येत नाही, तो फाइंड आउट करणं. 4 ते 5 जेवढा पण डेडिकेटेड जो टाईम असते, तेवढ्या वेळात यार्ड इन्स्पेक्शन करणं, कुठं रेड हॉट स्पॉट आहे का ते बघणं, आणि ते इन केस असेल तर मग ॲज पर म्हणजे सबस्टेशन मेंटेनन्स किंवा मग हायर ऑथॉरिटीजला कळवणं, की हा प्रॉब्लेम आहे, तुम्ही प्लीज अटेंड करा, असं काम असतं इथे सगळं. आणि मग काही संध्याकाळचा टास्क राहतो, की तुम्ही एनर्जी किती कन्झ्युम केली किंवा किती ट्रान्समिट केली, म्हणजे जिथून घेतली आणि तिकडे फॉरवर्ड केली, तर ते पूर्ण एनर्जी डेटा फिलअप करणं. त्याच्यानंतर असं काही म्हणजे एनर्जी डेटा फिलअप करणंच राहते मेन, आणि SLDला कळवणं, की मॅक्सिमम व्होल्टेज किती होतं. ते सर्व रुटीनचं काम राहते. काही 5-6 महिने लॉगशीट मेंटेन करणं, की प्रत्येक हॉवर वाईज, म्हणजे प्रत्येक म्हणजे 24 तास कोणत्या लाईन्सवर किती लोड होतं. प्रत्येकाचं म्हणजे वेगवेगळे लाईन्स जातात ना, फीडर्स आहेत, त्याच्यावर किती होतं, मॅक्सिमम करंट किती होता, मॅक्सिमम पॉवर फॅक्टर किती होता, आणि व्होल्टेज किती होतं, ॲक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर, सगळ्याचे एक डेटा बनवणं आणि सेव्ह करून ठेवणं आपल्याकडे. हे सगळं काम कंट्रोल रूमचं असते. तर बेसिकली कंट्रोल रूममध्ये काय होते, की वॉच ठेवणंच काम असते त्यांचं, म्हणून 24 अवर याची ड्युटी चालू राहते इथे. बाकी जे ट्रान्समिशन लाईन मेंटेनन्स, सबस्टेशन मेंटेनन्स आणि जे टेस्टिंगवाले राहतात, तर त्यांना संडेला सुट्टी असते, आणि इथे वीक ऑफचा कन्सेप्ट असतो, जो की मी तुम्हाला आधी सांगितलेला आहे. म्हणजे 6-8 तासाच्या ड्युट्या केल्यानंतर एक दिवस तुम्हाला ऑफ भेटतो, आणि तो कधी पण येऊ शकतो, आणि सुट्टी वगैरे इथे नसते. म्हणजे या तरी सेक्शनमध्ये, कंट्रोल रूममध्ये, तर असा एक फ्लो राहतो, म्हणजे डेडिकेटेड अशी संडेला सुट्टी अशी, म्हणजे मग तिथे पाहणार कोणी राहणार नाही ना, त्यामुळे तसं असतं. तर आय होप तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येऊन गेली असेल, का नेमकं कोणतं काम कोण करते आणि कशाप्रकारे करते. म्हणजे इन डिटेलमध्ये तर एवढं सांगता नाही येईल, पण तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन गेली आहे. तर जेव्हा 400 केव्ही राहतं, तर तिथे एक डिव्हिजन पण राहते, म्हणजे HR आणि फायनान्सवाले येथेच राहतात. जेव्हा 400 केव्ही किंवा त्याच्या वर तर राहते आय थिंक,
तर त्यांना 400 केवीला एक डिव्हिजन इथे म्हणतात आणि इथे कंट्रोलिंग जो ऑफिसर राहते ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राहतात. बाकी खालच्या ठिकाणी आता एवढं काही काम केलं नाही आणि एकदम डिटेलमध्ये पण माहिती नाही. मग याच्या खालच्या सबस्टेशनमध्ये त्याच्या खालच्या पोस्टवाले मे बी तिथे कंट्रोल करत असतील. आणि एक्झिक्युटिव्हच्या वरतं मग इथे सर्कल आहे, सर्कलच्या वरतं झोन आहे. तर सर्कलमध्ये पूर्ण सर्कलमध्ये जेवढं काम राहते, जसं हे पनवेल सर्कल सपोज आपण म्हटलं, तर तिथे मग एक एसी बसतात, जो की असतात सुपरिटेंडिंग इंजिनियर आणि त्याच्यावरतं जेव्हा झोन येते तिथे सी कंट्रोल करतात. म्हणजे झोन, त्याच्यानंतर सर्कल आणि त्याच्यानंतर डिव्हिजन आणि त्याच्यानंतर सब डिव्हिजन आणि मग सबस्टेशन असेल मे बी छोटे-मोठे. तर असा एक फ्लो राहतो आणि कंट्रोलिंग ऑफिसर पण तुम्हाला माहीत पडले. तर एई जे पोस्ट आहे इंजिनिअरमध्ये इथे सर्वात छोटी पोस्ट आहे आणि झोन वाईज सी मोठा आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे डायरेक्टर राहतात, डायरेक्टर ऑपरेशन, डायरेक्टर प्रोजेक्ट असं. तर ते पण एक मोठी पोस्ट आहे, जे की एक्झॅक्ट मला माहीत नाही. म्हणजे सांगितलं होतं पण मी विसरलो, की नेमकं मग पुढे सिलेक्ट असं होऊ शकतात. एई इथं लोअर मोस्ट पोस्ट आहे. त्याच्यानंतर मग टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, चीफ टेक्निशियन वगैरे पण एक फ्लो राहतो आपल्या खाली आणि ते पण डिव्हाईड केले जाते प्रत्येक सेक्शन वाईज. जे पण आहे विद्युत सहाय्यक वगैरे आहे, पण ते पण डिव्हाईड राहते याच विंग्समध्ये म्हणजे टेस्टिंग, सबस्टेशन मेंटेनन्स, लाईन मेंटेनन्स आणि कंट्रोल रूममध्ये. तर हे सर्व मिळून हे सर्व कामगार नाही, कामगिरी बजावतात. सो आय होप तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया भेटली, की नेमकं एई असेल तर मग आता ते ॲडिशनल किंवा डी-वाय जे राहते त्याच्या हाताखाली एईंना काम करावं लागतं. तर ते जसं सांगाल जे पण ते शिकवणार ते अडॉप्ट करणं आणि आपलं नॉलेज वाढवणं इथे काम राहते. तर आय होप तुम्हाला एक बेसिक आयडिया झाली असेल, की महाट्रान्सफरमध्ये नेमकं काम कसं राहते आणि ठीक आहे असं राहते, जे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण इथपर्यंत पाहिला असेल तर चांगले लिसनर किंवा मग चांगले माणसं आहे तुम्ही इथपर्यंत जर पाहिला असेल आणि ह्या व्हिडिओमुळे थोडीशी जर हेल्प झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.